आज जो उमेदवाराने ज्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे त्याच पक्षामध्ये तो राहील आणि त्याच पक्षाच्या चिन्हावर तो लढेल अशी काही खात्री देता येत नाही. आमदार सुरेश खाडे जे आहेत मिरजेचे, त्यांनी मोहन वनखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उमेदवारीला मोठा विरोध केलेला आहे. वास्तविक हे दोन माजी महापौर असताना सत्ताही वर आणि केंद्रात जवळजवळ काँग्रेस राष्ट्रवादी अशा प्रकारची होती, त्यामुळे ते महापौर असताना फार मोठा निधी आणि बाकी अनेक वर्ष ते राजकारणात असल्यामुळे त्यांनी विकास का केला नाही असा प्रश्न होतो. जनस्वराज्य पक्षामध्ये जे आनंद देवमान आहेत ते प्रथम जनस्वराज्य पक्षात गेले, पुन्हा ते राष्ट्रवादी अजित पवारांमध्ये गेले आणि पुन्हा त्यांनी घरोवापसी जनस्वराज्य पक्षात गेली. तर नेमकं हे चाललंय काय हे सगळं नागरिकांना समजेना झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रचंड प्रकारचा रोष या सगळ्या गोष्टीवर आहे. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि ही निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं, या निवडणुकीमध्ये भाजप आणि काँग्रेस सोडून इतर कोणतेही पक्ष आणि कोणतेही नेते किंवा कोणतेही नगरसेवक हे कोणत्याही पक्षातून लढण्याची तयारी दर्शवत आहेत आणि रोज रात्री आज एक समीकरण बनते, उद्या एक समीकरण बनते, परवा एक समीकरण बनते, अशी परिस्थिती आहे. आज जो उमेदवाराने ज्या पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे त्याच पक्षामध्ये तो राहील आणि त्याच पक्षाच्या चिन्हावर तो लढेल अशी काही खात्री देता येत नाही. त्यामुळं नागरिक, उमेदवार, त्यानंतर राजकीय नेते हे सगळे संभ्रमात आहेत. म्हणजे कधी नव्हे तेव्हा इतकं संभ्रमाचं वातावरण सांगली महानगरपालिका निवडणुकीत आहे. पूर्वी निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी किंवा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसचे बंडखोर अशा प्रकारची निवडणूक व्हायची. पण आता मात्र काँग्रेस असेल, राष्ट्रवादी 2 असतील, शिवसेना 2 असतील, त्यानंतर भाजप असेल, जनस्वराज्य असेल, रिपाई असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, अशा अनेक पक्षांचं एक इंटरेस्ट गुंतले गेले असल्यामुळं आणि सगळ्यांना आपापल्या पक्षवाढीची इच्छा असल्यामुळं इथं फार मोठी खिचडी तयार झालेली आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले जयंत पाटील असतील, विशाल पाटील असतील आणि विश्वजित कदम असतील, या तिघांनी महाआघाडी स्थापन करून याच्यामध्ये सगळ्या उमेदवारांचे इंटरव्ह्यू घेतला आणि महाआघाडी ही एकत्रित निवडणूक लढवेल अशी घोषणा केली आणि त्यांनी त्यांच्याबरोबर आपण वंचित आघाडीला आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला घेऊ असं तिथं पत्रकारांना सांगितलं. दरम्यान दुसऱ्या बाजूला मात्र महायुती निवडणूक लढवेल असं वाटत असतानाच महायुतीमध्ये महायुतीचा घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी अजित पवार असेल किंवा शिवसेना एकनाथ शिंदेचा गट असेल, त्यांच्यामध्ये काही फारसं आता पटत असलेलं दिसत नाही. त्यामुळं राष्ट्रवादी अजित पवार गट हा स्वतंत्र पहिल्यापासून चाचणी करतोय. त्यांनी मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशसुद्धा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली मिरजमध्ये घेतले आणि सांगलीमधले अनेक नगरसेवक स्वतःने आपल्याकडे खेचून घेतलेत. अजूनसुद्धा त्यांचं इन्कमिंग अनेक ठिकाणी सुरू आहे. असं असताना शिवसेनेचं सुद्धा जागा वाटपावरून आणि सगळ्या उमेदवारीवरून भाजपबरोबर बिनसलेलं आहे. आमदार सुरेश खाडे जे आहेत मिरजेचे, त्यांनी मोहन वनखंडे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उमेदवारीला मोठा विरोध केलेला आहे. त्यामुळे ही युती तुटण्याच्या मार्गावर सध्या तरी दिसते आहे. अजित पवारांचा गट आणि शिवसेना यांचीही चर्चा सुरू आहे. अजित पवारांचा गट आणि महाआघाडी यांचीही चर्चा सुरू असल्याचं सांगितलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाजपनं ज्या उमेदवारी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा उलटसुलट चर्चा या वेगवेगळ्या प्रकारच्या सध्या सुरू आहेत. त्यामुळं महानगरपालिका निवडणुकीत नेमकं काय होणार, कोण कोणाबरोबर जाणार, म्हणजे या नगरपालिका निवडणुकीत महायुती, महाआघाडी आणि राष्ट्रवादी शिवसेना अशी 3 पॅनेल होतीत का, त्याच्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र करून निवडणूक लढतात, 2च पॅनेल होणार, अपक्षांचं प्रत्येक ठिकाणी वेगळे पॅनेल होणार का, भाजपमधले जे बंडखोर आहेत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीले बंडखोर नेमकं काय भूमिका घेणार, हे सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पण याच्यामध्ये एक गोष्ट दिसते की नागरिकांमध्ये प्रस्थापित उमेदवारांच्याबद्दल आणि प्रस्थापित नेतृत्वाबद्दल थोडीशी नाराजी दिसते आहे. कारण वर्षानुवर्षे तेच नगरसेवकांचे चेहरे हे नागरिकांना थोडा फटीक आल्यासारखी परिस्थिती आहे. कारण मिरजेमध्ये आता नुकतंच आपण बघितलं असेल तर माजी महापौर मैनुद्दीन बागवान असतील, माजी महापौर किशोर आमदार असतील, या सर्व नेत्यांनी विकासासाठी आणि आम्ही मिरज शहराच्या विकासासाठी निधीसाठी आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करतो असं सांगितलेलं. वास्तविक हे 2 माजी महापौर असताना सत्ताही वर आणि केंद्रात जवळजवळ काँग्रेस राष्ट्रवादी अशा प्रकारची होती. त्यामुळे ते महापौर असताना फार मोठा निधी आणि बाकी अनेक वर्ष ते राजकारणात असल्यामुळे त्यांनी विकास का केला नाही असा प्रश्न होतो. त्यामुळे विकास आणि निधीसाठी आम्ही इकडे जातो तिकडे जातो अशा प्रकारचं मिरज पॅटर्न असेल किंवा सांगलीमध्ये प्रस्थापित जे नगरसेवक आहेत त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये रोष आहे. त्यामुळं नवीन काही नेतृत्वाला किंवा नवीन चेहऱ्यांना संधी मिळतात का, हा सगळा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, पक्षप्रवेश विचारावर करून करणारे नेते आणि नगरसेवक एका रात्रीत वेगळ्या पक्षात जातात, परत दुसऱ्या पक्षात जातात, पुन्हा त्या पक्षातनं पुन्हा
घरवापसी करतात. उदाहरणार्थ आता जनस्वराज्य पक्षामध्ये जे आनंद देवमान आहेत ते प्रथम जनस्वराज्य पक्षात गेले, पुन्हा ते राष्ट्रवादी अजित पवारांमध्ये गेले आणि पुन्हा त्यांनी घरवापसी जनस्वराज्य पक्षात गेली. तर नेमकं हे चाललंय काय हे सगळं नागरिकांना समजेना झालं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रचंड प्रकारचा रोष या सगळ्या गोष्टीवर आहे आणि ह्या सगळ्या भूमिकांमध्ये पक्ष कोणताही चर्चा होते, पण नागरिकांचे प्रश्न कोणते याची चर्चा मात्र अजून होत नाही. जयंत पाटलांनी मात्र भयमुक्त आणि नशामुक्त सांगलीचा विषय असेल, सांगलीचा पाणी प्रश्न असेल, सांगलीचा ड्रेनेज प्रश्न असेल, तर खासदार विशाल पाटील यांनी काही प्रमाणात या प्रश्नांची चर्चा केली. नागरी हक्क संघटना विकासाची चर्चा करते. सतीश साखळकर, तानाजी सावंत हे काही गोष्टीवर चर्चा करतात. तिकडं मिरज सुधार समितीचे अल्लाबक्ष काझी काही चर्चा करतात. पण हे जर तुरळक प्रमाण सोडलं तर राजकीय पक्ष आणि समाजामध्ये अनेक ठिकाणी सांगलीच्या, मिरजेच्या, कुपवाडाच्या नागरी प्रश्नांची चर्चा होत नाही आहे. तर ती होण्याची आवश्यकता आहे. पण प्रस्थापितांच्या विरोधात आणि प्रस्थापित पक्षांच्या विरोधात थोडी नाराजी लोकांच्यात दिसते. तर नेमकं पक्षांतर काय होणार, बंडखोरी कशी रोखली जाणार आणि बंडखोर नेमका कुठल्या पक्षातनं बंडखोरी करतो किंवा अपक्ष करतो किंवा वेगळ्या आघाडीमार्फत लढतो, हे सगळं पाहणं मनोरंजक ठरेल.